काहो काय म्हणते रोडगा बरी जमली बंजारी बावा. कोणत्या गावाच्या? अच्छा रोजच असते का मग? हा मग मला सोबती करत जा ना. अरे राम राम. हो सर बाबा लय दिवसचे भेटले बाबा. कोणत्या गावाचे म्हटलं? आम्ही तडेगाव डवला. बापा बापा शिक्षक आहेत वाटते हे. हा सर आहेत. बरं अगोदरच तुम्ही जेवणाला बसले. गेट टुगेदर झालंय का तुमचं? हो सर म्हणजे नेहमी मी काय सर बा सर जवळ बसलेले त्याच्याने सरच आलं. मग आता मला सांगा तुमच्या बाजूला जर तुमच्या घरचे बसले ते सरस म्हणसान का? असं थोडी असते. चुकी झाली. हा काय काय म्हणते गेट टुगेदर म्हणजे किती वर्षापासून? गेट टुगेदर झालं आता आमचं 2005 पासून. बरं बरं. काय म्हणते बा आज ते विद्यार्थी म्हटलं विद्यार्थ्यासोबत जेवण करू राहिले म्हणजे कमालची गोष्ट झाली. विद्यार्थ्यांसोबत एक आगळा वेगळा आनंद येऊन राहिला. काही नाही बाबा विद्यार्थी तसेच पुरलं पण हे लेकरा झाले का? लेकराले सांभाळा का जेवण करा काही समजत नाही ना पाय ना बापा. पण कसा प्राधान्य तेही द्या लागते ना. आज तुमच्या बॅचमध्ये मी पाहिलं तिकडे गेट टुगेदर झालं. नवरे समाजात बायाने दबून राहिल्या जरा. पण तुमचे तो चेहरे पाहिले का नाही अशा उत्स्फूर्त आहेत. म्हणजे नवरे सोबत नसले का मोकळं होते. नाही तुमचे नवरे लेकरं वागत नाहीत म्हणून सोबत आणले तुम्ही. मग नवरे चांगले तर लेकरं वाजायला पाहिजे ना. काय म्हणते स्वयंपाक गिंपाक ते? एक नंबर. काही विद्यार्थी दशेतल्या काही आठवणी? भरपूर आठवणी आहेत. आता स्पेशल आठवण सांगू का? हा आणि मी एका बेंचवर होतो. ती बघा तिकडे निड्यासाठी. हा अजिबात अभ्यास नाही करायचो. क्लासमध्ये सगळ्यात ढ ती आणि मी. पण तिचं आणि माझं करिअर आहे. ती उत्तम गृहिणी आहे आणि मी एक छान शिक्षिका आहे. तुम्हाला एक सांगू काय? हा बोला ना. तुम्ही बोलक्या होत्या आणि त्या बोल म्हणूनच तुमची जोडी पटली. त्या माझ्यापेक्षा बोलते. सगळ्यात जास्त बोलकी ती होती. मग आता लग्न झाल्यापासून नवऱ्यानं अबोल करून टाकली काय? आपण नाहीये. म्हणजे तिथं गेल्यावरच माहित पडेल का पहिल्यांदा त्याच्याकडे जो. आता तसं करायला नाही. तुमचं काय म्हणते बाबा? कोणत्या गावाचे आहे तुम्ही? चिंचोली रेमापूर. अरे बाबा माय मामाचं गाव म्हणते. हो ना पोरगी आली बाबा. कोण घातल्या बाबा ने काय माय बाई तू चेहरा दिसत नाही ना. तुम्ही कुठल्या ताई? चेहराच सांगते तुमचा अमरावती शरीर सर असता काय? तुम्ही कुठल्या? मग सर्व तुम्ही एकाच शाळेत शिकला का? हे बॅच कोणती आहे तुमची? 2005 ची. तुम्ही ताई? मी जवलापूर कडू. बापा कडू माय म्हटलं आतू बोचा ना बाबा. बबलू कडू ते कोण आहेत तुमचे? ते माझे भासरेच आहे. बबलू कडू तुम्हाला कसं माहिती याचे भासरे? हा बबलू कडू बालू कडू ते आमचे आतू बोत बापा. ते बेजा भारी एक नंबरचे चिकट. तुम्ही ताई? अकोला. काय काय करतात घरचे लोक? ते बँकेत आहेत. कोणते? EDCC ला. मग एडीसी बँकेत म्हटलं माझे साळूबाय संजय खवले. हा संजय ओळखते ना. बरं आजच्या म्हणजे काय ते स्नेह संमेलन म्हणते का? गेट टुगेदर. गेट टुगेदर म्हणजे एकत्रित सर्वजण आले बा. काय 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 वाटते हा मेळात? खूप छान वाटत आहे. सर्वांच्या भेटी झाल्या खूप वर्षापासून म्हणजे 2005 पासून. बरं अशा वेळेस म्हटलं जुन्या ज्या आठवणी असतात ताज्या होतात. पेन चोरणं एकमेकाला. आता ह्याच्यात काही भांडण करणारे असतील ना? तुमच्यात भांडण करणारे सर्वात जास्त कोण होतो? बाबा तुम्ही तर शांत वाटताय. हा तुम्ही भांडणच नाही करतो आम्ही. नाही चांगल्या पोरी होतो आम्ही भांडलोच नाही सर कोणासोबत भांडण नाही. तुम्ही नाही तुम्ही म्हणजे नाव तर सांगा. माधुरी रेठे. रेठे आपले कोणते कोणते? इटकीचे बापा. ते अंबादास महाराज जो रेठे असतात ते संजय रेठे. कोण आहेत ते? माझे सासरे. मग याच्या नवऱ्याला पाहिलं आपण. आम्ही भक्त जाऊ ना. हो अंबादास महाराज जय गुरु. तुम्ही बापा तुम्ही चांगल्या सुदृढ घरचे दिसत. काय आडनाव आहे? लोणकर बाबा. सोनार का योगाच्यात कोणत्या गावाचे? अंजनगाव. दुकान गिकन अशी नाच. बरं ह्या जुन्या आठवलेले उजाळा देताना कित्येक वर्षापासून तुम्ही एकत्र झाल्या. आता भावना काय झाल्या? भावना काय? म्हणजे घरी नवऱ्याचा त्रास जरी असला पोरीच्या भावना त्या वेळेच्या त्या आता काय त्या भावना सबंध मारल्या त्याच्या बायकाईनं. काय काय साधी गोष्ट आहे का? का हो सर?
काय बोरण गिरण भाजी आली ना. आता त्या पोरीच्या भावना विचार म्हणता, याचे म्हणलं थुतकाळात दिसून राहिले ना कोणत्या भावना आहेत, पाय ना त्याचे हात दिसते बघ तसं. शालेय जीवनात जे मजा असते म्हटलं, तो अनुभव 2005ची बॅच आहे, निंभारी विद्यालय निंभारीची. जुन्या आठवणीला उजाळा देताना आज ते एवढ्या फ्री आहेत म्हटलं, कोणास किती बोलू, कसं बोलू, काय बोलू, असं मन त्यांचं उचुंबून येत आहे. निंभारी विद्यालय निंभारीची हे 2005ची बॅच. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे वर्ग शिक्षक यांचा सुद्धा तिथे सन्मान करण्यात आला. जुन्या शालेय आठवणी म्हणून त्यांनी तिथे खो खोचा गेम खेळले. शरीर 40कडे झुकलं असल्यामुळे तो तोल सांभाळायला जात नव्हता, धावणं जमत नव्हतं. तरी पण उरंगाळा म्हणून त्यांनी तिथे खेळण्याचे प्रयत्न केले. 18 ते 20 वर्षाचा कालखंड एवढी गॅप भेटल्यानंतर ते आज भेटत होते. आजचा दिवस त्यांचा आनंदात गेला. पण जसा जसा सूर्य मावळतीला जात होता तसा तसा एकामेकाला सोडण्याचा विरह, त्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. शेवटी तो क्षण आला, पण प्रत्येकाच्या डोळ्यात होते ते फक्त आनंदाश्रू. गन्ना का यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागर, कॅमेरामॅन जगदीश वाडे. प्रिय दर्शकों, गन्ना का लाइक सब्सक्राइब शेयर करना विसरू नका.